नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापिका डॉक्टर आरती खडतकर, कला महाविद्यालय बुलढाणा। आज आपण BA भाग 3 मधील युनिट क्रमांक 3 मधील सेमिस्टर 5 मधील युनिट क्रमांक 4 मधील दारिद्र्य 4.2 दारिद्र्य कारणे आणि उपाययोजना या घटकांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। तर आज आपण दारिद्र्य म्हणजे काय किंवा भारतातील दारिद्र्य, पॉवर्टी ऑफ इंडिया किंवा पॉवर्टी इन इंडिया या घटकाचा अभ्यास करतो। आता दारिद्र्य ही एक सामाजिक स्थिती आहे की ज्यातील समाजातील काही लोक जीवन जगताना काही मूलभूत गरजा भागवू शकत नाही। आता मूलभूत गरजा म्हणजे कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, पाणी। आता पूर्वी 3च गरजा होत्या, आरोग्य, रोटी कपडा और मकान, म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा होत्या। परंतु जसं आपण देश विकसित होत आहे तशा गरजा सुद्धा वाढताना आपल्याला दिसून येतात। मग त्यासोबतच आता शिक्षण सुद्धा एक गरज आहे, आरोग्य ही सुद्धा एक प्रकारची गरज आहे, मूलभूत सेवा सुद्धा ह्या महत्त्वाच्या आहेत, पायाभूत सुद्धा सेवा ह्या गरजाच्या झालेल्या आहेत। म्हणजेच ह्या ज्या गरजा आहेत ह्या गरजा सुद्धा किमान पद्धतीने आपण भागवू शकत नसेल तर त्याला दारिद्र्य असं म्हटलं जातं। आता मग दारिद्र्य ही एक सामाजिक स्थिती आहे की ज्यामध्ये समाजातील काही लोक जीवन जगताना काही मूलभूत गरजा सुद्धा भागवू शकत नाही। म्हणून दारिद्र्य किंवा गरिबी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या आवश्यक गरजा न भागविता येणारी सारखी परिस्थिती होय। म्हणून दारिद्र्य म्हणजे अशी स्थिती होय की ज्यामध्ये समाजाचा एक मोठा भाग की ज्यांचा काहीही दोष नसताना जीवनातील मूलभूत आवश्यक गरजांपासून ते लोक वंचित असतात, अशा वंचित राहतात, त्यांना दारिद्र्य असं म्हटल्या जातात। तर दारिद्र्याच्या अनेक लोकांनी अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून त्यांनी यास भारतात दारिद्र्याच्या संकल्पनेचा व्यक्तीच्या राहणीमानाच्या किमान पातळीवर भर दिलेला आहे की राहणीमानाच्या पातळीवर असे म्हणता येईल की दारिद्र्याची आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा दारिद्र्याची स्थिती म्हणा ही त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की या स्थितीमध्ये समाजाचा एक असा मोठा भाग आहे की तो विशिष्ट उपभोग पातळीपर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही। म्हणून दारिद्र्याचे 2 प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, एक सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य। आता सापेक्ष दारिद्र्याचा अर्थ होतो रिलेटिव्ह पॉवर्टी, की सापेक्ष दारिद्र्य हे उत्पन्नातील विषमतेमुळे उद्भवते आणि सापेक्ष दारिद्र्य संकल्पनेमध्ये उत्पन्न किंवा उपभोगाच्या आधारावर 2 गटांमध्ये किंवा 2 वर्गामध्ये त्याची तुलना करता येते। आता व्याख्या की लोकांचे उत्पन्नानुसार गट करून त्या गटामध्ये कमी उत्पन्न असणारा गट म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय। म्हणजे लोकांच्या उत्पन्नानुसार त्याचे 2 गट करण्यात येतात। उदाहरणार्थ कमी उत्पन्न मिळविणारा गट आणि जास्त उत्पन्न मिळविणारा गट, आणि या दोघांमधलं सापेक्ष तुलना केली जाते आणि या तुलनेवरून त्याचं दारिद्र्य हे ठरविल्या जातं। म्हणजे समाजाच्या उपभोगातील किंवा उत्पन्नातील अंतर म्हणजे सापेक्ष दारिद्र्य होय। आता जसं 2 व्यक्तींमध्ये सापेक्ष दारिद्र्य लक्षात घेतलं जातं तसं 2 देशांमधील सुद्धा सापेक्ष दारिद्र्य लक्षात घेतल्या जातं। आता आपण नेहमी म्हणतो की अमेरिका हा विकसित आहे आणि भारत हा विकसनशील आहे। मग अमेरिका विकसित आहे म्हणजे त्या ठिकाणी दारिद्र्य नव्हे काय, किंवा भारत हा विकसित आहे किंवा विकसनशील आहे म्हणून भारतामध्ये दारिद्र्याची संख्या सर्वात मोठ्या प्रमाणावर आहे। आजही जर आपण विचार केला तर जवळपास 37% लोकसंख्या ही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगताना आपल्याला दिसून येते। आता दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणे म्हणजे काय की साधारणतः 2400 उष्मा कॅलरी जर आपण आपल्या शरीराला देऊ शकत नाही तर त्याला दारिद्र्य असं म्हटल्या जातं। आता ज्या 2 देशाचीच आपण तुलना केली की अमेरिकेपेक्षा इंग्लंड हा गरीब आहे किंवा इंग्लंडपेक्षा भारत हा गरीब आहे, म्हणजे का तुलना करतो की त्या देशामध्ये किमान जीवनमान जगता न येण्यासारखी सुद्धा जर परिस्थिती असेल तर त्याला निश्चितच दारिद्र्य असं म्हटल्या जातं। म्हणून भारतामध्ये उच्च उत्पन्न गट व कमी उत्पन्न गटाची जर आपण तुलना केल्यास तर भारतामध्ये श्रीमंत गट किंवा श्रीमंत लोक अधिक व उच्च दर्जाच्या वस्तू उपभोगतात, तर गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तू सुद्धा पुरेशा प्रमाणामध्ये मिळत नाही। फुटपाथवर जीवन जगणारे लोक आपल्या भारतामध्ये सर्वात अधिक असताना दिसून येतात। भिकाऱ्यांची संख्या सुद्धा आपल्या देशामध्ये सर्वात जास्त आहे। म्हणून आपण दारिद्र्य रेषेमध्ये खितपत पडलेला आहे। म्हणून बिलो पॉवर्टी लाईन ज्याला म्हटलं जातं दारिद्र्य रेषा
की त्यांना साधारणतः अन्न वस्त्र निवारा ह्यासारख्या पुरेशा गरजा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून त्यांना त्यांच्या वाटेला दारिद्र्य आलं असं म्हटलं जातं. याला म्हणतात सापेक्ष दारिद्र्य. दुसरा पॉईंट तो निरपेक्ष दारिद्र्य, ॲब्सोल्यूट पॉवर्टी, की सापेक्ष दारिद्र्य संकल्पनेवरून प्रत्यक्ष वस्तुस्थितीची कल्पना येत नाही, म्हणून निरपेक्ष दारिद्र्य या संकल्पनेचा उदय झालेला आपल्याला दिसून येते. आता निरपेक्ष दारिद्र्य फक्त गरीब देशातच आढळून येते, परंतु निरपेक्ष या शब्दाचा अर्थ कोणाशीही तुलना न करता असा करता येतो. परंतु निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे गरीब व श्रीमंत अशी तुलना न करता किमान आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आजच्या किमतीनुसार किती खर्च येईल हे होय. व्याख्या सांगता येईल या ठिकाणी इंटरनेटेड कामामध्ये, की किमान आवश्यक गरजा भागविण्याची क्षमता नसते म्हणजे त्याला निरपेक्ष दारिद्र्य आहे असं म्हटलं जातं. आता दारिद्र्याची व्याख्या वरून आपल्या लक्षात येतं की अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजाची पूर्तता पूर्ण करण्याची क्षमता नसणे म्हणजे दारिद्र्य होय. या मूलभूत गरजा भागविण्याची व्यक्तीची किंवा कुटुंबाची असमर्थता असणे म्हणजे दारिद्र्य होय. म्हणून मूलभूत गरजांचा अभाव असणे म्हणजे दारिद्र्य होय. म्हणून जागतिक विकास अहवालामध्ये जेव्हा 2001 नुसार दारिद्र्याची जी व्याख्या करण्यात आली ती व्याख्या अशी होय की सुस्थितीपासून ढळढळीतपणे वंचित असणे म्हणजे दारिद्र्य होय. म्हणजे सुस्थितीपासून आपली स्थिती चांगली नाही, आर्थिक परिस्थिती चांगली नाही, याच्यापासून जर आपण वंचित असेल तर त्याला दारिद्र्य असं म्हटलं जातं. म्हणून दारिद्र्य रेषा म्हणजे काय, बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे काय, याचा आपण पुढच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. की दारिद्र्य रेषा म्हणजे राहणीमानाची किमान पातळी होय, की अलीकडच्या काळामध्ये किमान आवश्यक गरजांमध्ये जसं अन्न वस्त्र निवारा, शुद्ध पेयजळ, स्वच्छतेच्या सुविधा, शिक्षण, आरोग्य मगाशी सांगितल्याप्रमाणे या बाबींचा समावेश होतो. म्हणून राहणीमानाच्या ज्या पातळीला केवळ अन्न वस्त्र निवारा व इतर मूलभूत गरजा जर भागविता येतात त्या पातळीला दारिद्र्य रेषा असं म्हटल्या जातं. याचा अभ्यास आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.